रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होते। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर या मतदारसंघात एकूण 9 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। मी सध्या आहे कुडामध्ये ईव्हीएम मशीन वाटप केंद्रावर आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर ईव्हीएम वाटप केलं जातं अशीच स्थिती सिंधुदुर्गात 8 ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतदारसंघात एकूण 1942 मतदान केंद्र असून 14,38,471 मतदान करणार आहेत। या मतदारसंघात 13,763 मतदार जे आहेत ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। आणि तसंच पाहिलं असेल तर या मतदारसंघात एकही संवेदनशील मतदारसंघ नाही आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन सुरळीत मतदान पार पाडावे यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 171 पोलीस अधिकारी, 2042 पोलीस कर्मचारी, 871 होमगार्ड आणि इतर 5 एसआरएफ आणि इतर ज्या राखीव पोलिसांच्या तुकड्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। प्रशासन सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मागील काळात आरोप प्रत्यारोपच्या खैरी झाडल्या गेल्या, त्यानंतर जाहीर सभा मोठ्या प्रमाणात केल्या गेल्यात आणि आता उद्या मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये मतदार जे आहेत ते कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।